शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण शिकणार आहोत सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे मराठी त्याला म्हणायचं वजाबाकी. आपण शिकणार आहोत सबट्रॅक्शन अँड सबट्रॅक्शन बाय बॉरोइंग पण शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण याचं सगळंच इंट्रोडक्शन करून घेणार आहोत की सबट्रॅक्शन म्हणजे मराठीमध्ये वजाबाकी म्हणायचं आणि वजाबाकीचं चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, एक स्लिपिंग लाईन, एक आडवी रेष. आता लहान मुलांना म्हणजेच आपण जर LKG UKGच्या मुलांचा विचार केला तर ॲडिशन त्यांना खूप सोपं वाटायला लागतं. का? कारण एका नंबरमध्ये दुसरा नंबर मिक्स करायचा आणि पूर्ण नंबर काउंट करून आन्सर नंबर काढायचा हे अगदी सोपं वाटायला लागतं. पण ज्यावेळेला सबट्रॅक्शन आपण शिकवतो की नाही त्यावेळेला त्यांना ते हेडेक वाटायला लागतं किंवा अवघड वाटायला लागतं. मग अशा वेळेला आपल्याला सबट्रॅक्शन कसं शिकवता येईल बरं, जे की LKG UKGची मुलं आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट टिकून ठेवून आपल्याला सबट्रॅक्शन अगदी सोप्या पद्धतीने कसं शिकवायचं. तर बघा, एखादा पिक्चर असेल, सपोज हे मी 2 बॉल काढले आणि त्यामध्ये सांगितलं की हे पूर्ण बॉल किती आहेत तर 2 आहेत. ओके, त्यातला एक बॉल आपण काय करूयात, काढून टाकूयात. तर जो नंबर बॉलचा उरेल तो म्हणजे काय आहे, आपला आन्सर नंबर आहे. ओके, म्हणजे 2 मधून आपण एक बॉल काढून टाकला आणि जो नंबर बॉल उरलेला आहे तो आपला आन्सर नंबर आहे. अगदी सोप्या पद्धतीने यांचं सबट्रॅक्शन इथेच क्लिअर होतं. आता पुढे काय होतं, त्यांना ज्यावेळेला आपण नंबर देतो की नाही आणि त्या नंबरमध्ये पण ते कन्फ्यूज होऊन जातात. सपोज आता 5 - 2 असं जर त्यांना सबट्रॅक्शन दिलं तर कसं करायचं, तर बघा इथे 5 बॉल काढायला लावायचे त्यांना आणि त्यानंतर हे जो नंबर आहे सांगायचं, या नंबरचे बॉल आपल्याला काय करायचे, काढून टाकायचे किंवा इतरांना द्यायचे किंवा डिलीट करायचे. कुठला पण त्यांच्या रुटीनमधला एखादा वर्ड घेऊन त्यांना ते विश्वास द्यायचा आहे की आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, काढून टाकायचे आहेत. वरच्या नंबरमधून त्यांच्या खालचा नंबर हा काढून टाकायचा आहे, डिलीट करायचा आहे. तर 5 - 2 करायचं आहे. तर हा 2 आपण बॉल काढून टाकलेला आहे. आता उरले किती, राहिले किती, तर 1 2 3 आणि इथे लिहायचं आहे 3. हा झाला आपल्याला आन्सर नंबर. म्हणजेच किती बॉल उरलेले आहे, 3. दॅट्स इट. तर बघा, अशा पद्धतीने सबट्रॅक्शन आपल्याला इझी गोईंगमध्ये LKG UKGच्या मुलांना शिकवता येतात. आता पुढचा प्रश्न म्हणजे सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग. आता हे 1st to 5th स्टँडर्डपर्यंत आहे. सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग नंबर कसे काढायचे ते पण आपण सविस्तर शिकूयात. बघा, हे पण थोडंसं अवघड वाटायला लागतं ज्यावेळेला सुरुवातीला मुलांना सबट्रॅक्शनच समजले नसतात आणि त्यामध्ये आपण सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग शिकवतो. तर हातचा देणं घेणं हा प्रकार थोडंसं हेक्टिक आहेच आहे. तर त्यावेळेला ज्यावेळेला 0 येतो किंवा एखादा नंबर काउंट करायला अवघड जातो तर एखादी ट्रिक्स काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, इथे मी नंबर घेतलेला आहे 55. ओके, 55 - 17. बघा, आता आपल्याला माहिती आहे की सबट्रॅक्शनचा पहिला रूल आहे, वरचा नंबर मोठा आहे, खालचा नंबर लहान आहे आणि मोठ्या नंबरमधूनच लहान नंबर मायनस होतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये जर 2 डिजिट नंबर असतील तर आपल्याला पहिल्यांदा सबट्रॅक्शन करत असताना फर्स्ट 1 डिजिट नंबरचा म्हणजे 1 प्लेसवर जे नंबर आहेत त्यांचा आधी सबट्रॅक्शन करावं लागतं. ओके, पण करत असताना जवळचा नंबर लहान आहे, खालचा नंबर मोठा आहे, तर त्यावेळेला आपल्याला सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग हे शिकणं गरजेचं आहे. म्हणजे हातचा घ्यायचा कसा, तर बघा, ज्या वेळेला वरचा नंबर मोठा असतो, वरचा नंबर लहान असतो, खालचा नंबर मोठा असतो, त्यावेळेला सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करायची कशी, तर बघा, ह्या 5 मधून 7 मायनस होत नाही, सबट्रॅक्ट होत नाही. त्यासाठी बाजूच्या 5 कडून आपल्याला एक नंबर उसना घ्यायचा आहे. किती नंबर उसना घ्यायचा आहे, ओनली 1 नंबर. म्हणजेच ह्या 5 साठी आपल्याला पार्टनर घ्यायचा आहे. ओके, बघा, हा 1 हा 5 दोन्ही मिळून झाले 15. आता बघा, ह्या नंबरपेक्षा हा नंबर झाला की नाही मोठा, तर बघा 15 - 7. 15 - 7. आता परत इथे सबट्रॅक्शन होतात, मुलं गोंधळून जातात की 15 - 7 आता परत कसे करायचे. 15 बॉल 15 पिक्चर्स काढू शकत नाही, तेवढा वेळ त्यांच्याकडे नसतो किंवा तेवढे पेशन्स त्यांच्याकडे नसतात. मग त्यावेळेला 7 मध्ये किती नंबर ॲड केल्यानंतर 15
नंबर येतो हे त्यांना सरळ सरळ समजून सांगायचे. बघा 7च्या नंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अँड 15. आता ह्या जेवढ्या लाईन आहेत 1 2 3 4 5 6 7 8 हा आपला आन्सर नंबर आहे. ओके, समजलं का? बघा 15 - 7 हे आपण करू शकत नाही, म्हणून 7 मध्ये किती नंबर ॲड केल्यानंतर 15 येतात ही ट्रिक्स जर त्यांना सांगितली तर किती अवघड गणित ते फास्ट पद्धतीने करतात. तर बघा जर आपण उलट तपासणी केली तर बघा 7 + 8 जर केले तर 15 येतात. ओके, तर म्हणून आपल्याला आन्सर नंबर मिळालेला आहे 8. 15 - 7 केले 7 आणि 15 मायनस केल्यानंतर जो नंबर उरतो तो आहे 8. आता बघा इथे आपण ज्या वेळेला एक नंबर 5 साठी 5 मधूनच पार्टनर म्हणून दिलेला होता तो आता 5 न राहता तो झालेला आहे आता 4. म्हणजे इथे सुद्धा सायलेंटली सबट्रॅक्शन झालेलं आहे. ह्या 5 मधून आपण 1 नंबर काढलेला आहे म्हणून आता हा नंबर 4 बनलेला आहे. तर आता 4 - 1 होईल 4 - 1 3. ज्यावेळेला 2 डिजिट नंबर येतात का त्यावेळेला मुलं सबट्रॅक्शनसाठी घाबरतात, कन्फ्यूज होतात. तर अशा पद्धतीने 38 नंबर आपल्याला आन्सर नंबर म्हणून मिळालेला आहे. तर सबट्रॅक्शन बाय बॉरोइंगचे अजून विविध उदाहरणं आपण घेणार आहोत. तर तुम्ही तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला जो टॉपिक चाललेला आहे सबट्रॅक्शन, तर म्हणून सबस्क्राईब असं न येतं सबट्रॅक्शन आलेलं आहे. तर ठीक आहे, तर चला आपण बरेच एक्झाम्पल देऊयात आणि सॉल्व करूयात. तर बघा इथे 2 एक्झाम्पल मी दिलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 27 - 19 दिलेले आहेत आणि त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 50 - 19 दिलेले आहे. तर बघा वरचा नंबर 1 प्लेस वरचा नंबर जो आहे तो लहान आहे खालच्या नंबरपेक्षा. तर आपल्याला माहिती आहे आपण बॉरोइंग शिकत आहोत, हातचं शिकत आहोत घ्यायला द्यायला. तर हातच्याचंच दुसरं नाव बॉरोइंगचं दुसरं नाव पार्टनर असं आहे, हो की नाही? तर आता आपल्याला काय करायचं आहे 7 मधून 9 मायनस होत नाहीत म्हणून ह्या 2 ला एक पार्टनर मागायचा आहे आणि त्यानंतर 7 ला एक पार्टनर आल्यामुळे आता हा 7 न राहता 17 झालेला आहे. 17 - 9 करायचं आहे. परत हेक्टिक काम आहे. तर एकच काउंट करायचं आहे. 9च्या नंतर इतके काउंट करायचे की 70 येईलपर्यंत. ओके, तर बघा 9 के बाद आता है 10, 11, 12, 13, 14, 15, 16 एंड 17. देखो कितने लाइन्स है, काउंट करो 1 2 3 4 5 6 7 8. तो यहाँ का जो नंबर आता है तो क्या आता है 8 नंबर आता है. 17 - 9 केले तर 8 येतात आणि 9 आणि 8चं जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला 17 हा नंबर मिळतो. करून बघा. त्यानंतर आता हा 2 नंबर याने जो 7 ला एक पार्टनर दिलेला आहे तर 2 हा नंबर न राहता तो आता 1 झालेला आहे. ओके नाही, 1 नंबर बनलेला आहे कारण त्याने काय केलंय 7ची हेल्प केलेली आहे. तर बघा 2 - 1 न राहता 1 - 1 0. कळालं? तर आता जो आन्सर नंबर आलेला आहे तो म्हणजे 8 हा नंबर आहे. फक्त 8. इकडे जर किती 0 असतील ते 0 काउंट होत नसल्यामुळे फक्त ओनली पण 8. त्यानंतर 50 - 9 19. आता हा थोडंसं एक्झाम्पल वेगळा आहे, अवघड आहे. आता आपण ॲडिशनमध्ये काय करतो, ॲड करत असताना जर वरचा 0 असेल खाली 9 असेल ते 9 जशाला तसा लिहितो. ओके नाही, ॲज इट इज 9 जशाच तसा. पण इथे तसं करतात का? नाही, कारण आपण काय शिकायलो सबट्रॅक्शन बाय बॉरोइंग शिकायलो. ओके नाही, तर म्हणून आपल्याला ह्या 0ला सुद्धा एक पार्टनर पाहिजे म्हणून ह्या 5 कडून 1 नंबर घ्यायचा. इथे 0 झाला, हा झाला 10 आणि 10 - 9 1. ओके नाही, 9च्या पुढे 1 काउंट केला की 10 येतो म्हणून 1 हा नंबर काय झाला आन्सर नंबर. आता हा 5 न राहता हा झालेला आहे बनलेला आहे 4 आणि 4 - 1 3. आन्सर नंबर आलेला आहे 31. बघा
तर अशा पद्धतीने मुलांना सबट्रॅक्शन अवघड वाटणारा जो चॅप्टर आहे तो आज आपण क्लिअर केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बऱ्याच जणांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग याची भीतीसुद्धा गेली असेल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअरसुद्धा करू शकता मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये. तर चला आपण पुढच्या नवीन टॉपिक घेऊन एखाद्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.